नमस्कार, मी आरती कुलकर्णी। IBN लोकमत स्पेशल मध्ये आपण पुन्हा एकदा एका गंभीर विषयावर बोलणार आहोत। एकतर्फी प्रेमामधून बळी गेलेली मुंबईची रिंकू पाटील आणि सांगलीची अमृता देशपांडे यांच्या वेदना आपण अजूनही सोसतोय। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अशीच एक घटना घडलेली आहे। औरंगाबादच्या श्रुती कुलकर्णीचा एकतर्फी प्रेम प्रकरणातून एकतर्फी कसलं छेडछाडीतूनच बळी गेलेला आहे। आणि या घटनेमध्ये आणखीन एक संतापजनक बाब म्हणजे या घटनेला पोलीस सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत। औरंगाबादच्या श्रुतीच्या बाबतीत असं काय घडलं की या सगळ्याला वैतागून तिने आपल्या आईची माफी मागत आत्महत्येचा निर्णय घेतला। अशा प्रकारच्या घटनांमध्ये पोलिसांची काय जबाबदारी आहे, आपल्या समाजाची म्हणूनही काय जबाबदारी आहे, याबद्दल आपण बोलणार आहोत। सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिंवसरा या औरंगाबादमधूनच आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत, जिथे औरंगाबादमध्ये ही घटना घडलेली आहे। पण त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा अशीच एक पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे घटना घडलेली आहे, त्याबद्दलही आपण बघणार आहोत। पण पहिल्यांदा वळूया औरंगाबादच्या बातमीकडे। औरंगाबादच्या श्रुती कुलकर्णीचा छेडछाडीमधून बळी गेला। स्वप्नील मणियार या तरुणानं एकतर्फी प्रेमाच्या नावाखाली श्रुतीची जी छळवणूक केली त्याला वैतागून श्रुतीनं आत्महत्येचा निर्णय घेतला। श्रुतीनं याबद्दल घरच्यांना सांगितलेलंही होतं। तिनं आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती, पण पोलिसांनी या स्वप्नीलवर छेडछाडीची गंभीर कलमं लावलीच नाहीत आणि तो जामिनावर सुटला। या सगळ्या प्रकरणात श्रुतीचा बळी जाईपर्यंत पोलीस काय करत होते, हा सवाल पोलिसांना आम्ही विचारतोय। आधी बघूया श्रुतीच्या आत्महत्येचं नेमकं काय कारण आहे। एकतर्फी प्रेमातून आणखी एका तरुणीचा बळी गेलाय। सततच्या छेडछाडीला वैतागून औरंगाबादच्या श्रुती कुलकर्णीनं आपलं आयुष्य संपवलं। श्रुती ही 22 वर्षांची MBAची विद्यार्थिनी होती। स्वप्नील मणियार या तरुणाचं श्रुतीवर एकतर्फी प्रेम होतं। स्वप्नील श्रुतीसोबत पदवीपर्यंत कॉलेजला होता। श्रुतीनं त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। मला माझ्या शिक्षणावर लक्ष देऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे असं तिनं त्याला सांगितलं। श्रुतीला वडील नसल्यामुळे घरच्या जबाबदाऱ्याही तिच्यावर होत्या। या सगळ्या परिस्थितीत तिला आधार देणं तर दूरच, पण स्वप्नील तिची छेडछाड करायचा, अश्लील मेसेजेस पाठवायचा, पैशाचं आमिष दाखवून तिच्यावर लग्न कर म्हणून जबरदस्तीही करायचा। ग्रॅज्युएशन झाल्यावर श्रुती MBAला गेली तरी तो तिच्या कॉलेजमध्ये जाऊन तिला त्रास द्यायचा। तो खटाव तिला नको नको ते बोलला, तो PS आहे खटाव, तू तशी आहे म्हणे म्हणून तुझ्या मागे असं करता, बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशा वागतात का नाही म्हणून दुसऱ्यांदा गेले नाही पोलीस मध्ये आणि स्वतःच करून घेतलं। आणि ते पोरगं फिरते तसं स्वप्नीलनी त्रास दिला म्हणे, ऑप्शन नाही सोडला स्वप्नीलनी, फोन दिला नाही या सिडको पोलीस स्टेशन वाल्यांनी, तिकडे जावं लागलं आयुक्तालयामध्ये। पोरगी माझी हॉस्पिटलमध्ये कुणी नाही बघायला माणूस, तिला तसं ICU मध्ये सोडून पोलीस कपडे करत होती। काहीतरी वितुष्ट आलं दोघांमध्ये आणि वितुष्ट आल्यानंतर तरी मुलाची अपेक्षा होती की तिने लग्न करावा, त्याच्यावर राहावा, पण मुलीला काय हे नव्हतं, राहायची इच्छा नव्हती। ती तक्रार घेऊन आली आणि तिने सांगितलं की माझ्या बहिणीचा पुन्हा पाठलाग करत होता, पाठलाग करून लग्नाची मागणी करत होता, माझ्यावर राहा म्हणून सांगत होता। म्हणून तिला फिर्याद दिल्यावरून आपण पुन्हा गुन्हा दाखल केला। गुन्ह्यामध्ये परत त्या स्वप्नील मणियारला अटक केलं। तपास चालू आहे, तपासामध्ये जे आणखी काय फिर्याद देतील त्या पद्धतीने कारवाई होईल त्याच्यामध्ये। श्रुतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी याआधी स्वप्नीलला अटकही केली होती, पण नव्या कायद्यानुसार छेडछाडीची गंभीर कलम न लावल्यामुळे स्वप्नील जामिनावर बाहेर आला आणि त्यानं श्रुतीची छळवणूक सुरूच ठेवली। श्रुतीनं ज्या दिवशी गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। त्या दिवशीही स्वप्नीलनं पुन्हा तिच्या घरी जाऊन श्रुतीची बहीण आणि आईला जीवे मारण्याची धमकी दिली। या दोघींनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली, पण PSI हरीश खटावकर यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। इकडे श्रुतीचा मृत्यू ओढवला, तिच्यावर उपचार सुरू असताना पोलिसांनी तिचा जबाब नोंदवण्याचीही तसदी घेतली नाही। आता या प्रकरणी स्वप्नील मणियार फरार आहे। त्याचबरोबर ज्या पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात तपासात दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई करू असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। मध्ये जे कारवाई आहे ते प्रथमदर्शनी पोलिसांनी केली होती असं दिसून येत आहे, तरी पण त्या विषयावर DCP झोनल DCP त्या विषयावर चौकशी करत आहे। परंतु आता दुसरा आहे की पोलिसांविरुद्ध आरोप काही नातेवाईकांनी केलेले आहे की ज्यावेळी मुली किंवा त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला गेले होते त्यांना योग्य वागणूक मिळालेली नव्हती
किंवा त्यांना इमिजिएटली प्रतिसाद मिळालेली नव्हती अशा प्रकारचे काही मुद्दा त्यांचे नातेवाईकांनी उपस्थित केलेली आहे. त्याबद्दल पण झोनल डीसीपी यांना चौकशी करण्याची सूचना देण्यात आलेली आहे आणि त्यांनी काही योग्य प्रतिसाद दिला नाही किंवा उद्धटपणे वागला किंवा वागणूक योग्यरित्याने दिली नाही. जर अशा प्रकारची घटना घडलेली आहे तर हे अत्यंत चुकीचे आहे आणि त्याबद्दल नक्कीच विभागीय कारवाई करण्यात येईल. श्रुतीच्या मृत्यूला तिची छेडछाड करणारा स्वप्नील मणियार हा तरुण जबाबदार आहे, तेवढेच पोलीसही जबाबदार आहेत असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. आता यावर कारवाया होतील, आरोपीला अटकही होईल, पण निरपराध श्रुतीचा गेलेला जीव काही परत येणार नाही. सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. श्रुतीनं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला काय पत्र लिहिलंय ते आपण बघूया. ती पत्रामध्ये म्हणते, आई मला माफ कर, सॉरी, पण तुला आणि सगळ्यांना माझ्या चुकीमुळे खूप त्रास झाला, पण आता माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागते. माफ कर, मला असं करायचं नव्हतं, पण आई त्या स्वप्नीलनं माझ्याकडे काही ऑप्शनच ठेवला नाही. आजवर तो फक्त मला त्रास द्यायचा, आता तर तो दीदीलाही फोन करून त्रास देऊ लागला. उद्या काय करेल काय माहीत. मला तुझं नाव खूप मोठं करायचं होतं ग, पण नाही करू शकले. त्यासाठी जमलं तर मला माफ कर. पुढच्या जन्मी तुझ्या पोटी येईन आणि खूप नाव कमवेन. त्यावेळेस नाही करणार कुठलीही चूक. काळजी घे स्वतःची, माझा विचार करू नको. श्रुती. आपण बघतोय छेडछाडीमधून श्रुतीचा बळी गेलेला आहे. तिनं आत्महत्येचा निर्णय घेतला आणि ही श्रुती आपल्या आईला म्हणतेय माझी चूक झाली. श्रुतीची बहीण श्रद्धा या घटनेनंतर पोलीस आयुक्तांना भेटायला गेली, तेव्हा तिनं काय व्यथा मांडली तेही आपण बघूया. मला फोन आले दुपारी वगैरे की पैसे घेते, पैसे उचलते वगैरे वगैरे, आणि मला SMS आला होता. मला आणि मला आल्यामुळे ती जास्त घाबरली. एक झालं. त्याच्या आधी पण मी तिथं SMS वगैरे येत होते. त्या मुलाची कंप्लेंट केली होती, त्याचे बॅकग्राऊंड त्या मुलाची कंप्लेंट केली होती. त्याच्या आधी पण कंप्लेंट केली होती. तर खटाव म्हणून जे सर आहेत, त्या खटाव सरांनी तिला सरळ असंच बोलले की बाप नसलेल्या मुली तुम्ही असं वागतात का. कधी बोलले? जेव्हा पहिल्यांदा कंप्लेंट केली. हे तर आत्ता तिने सुधारली. त्याच्या आधी SMS वगैरे राशन वगैरे दिला तेव्हा कंप्लेंट केली होती. असं डेट 24 वगैरे असं 1 महिन्यापूर्वीचीच गोष्ट होती. डेट फार आठवत पण आहे. पण तेव्हा खटावमध्ये खटाव करत म्हणे की तुम्ही बाप, मला बाप वडील नाही, लहानपणापासून आईने सांभाळलं, तर ते तुम्ही बाप नसल्यामुळे असे करत नाही. तू पण तशीच करते, तुझी दिदी पण तशीच करत होती म्हणे, तुझी दिदी पण अशीच करते का. ते म्हणते मग नंतर पोलीस हो होते दिदी. इव्हन मी तेव्हा गेले तेव्हा पण तसं व्यवस्थित रिस्पॉन्स नाही केला. तो स्वप्नीलला पकडून आणला 8 तारखेला. वकील सोबतच होता, घेऊन गेले नंतर. दुसऱ्या दिवशी सोडलं, पण वकील सोबतच होतं. वकील माझ्याशी बोलला ना. तुम्ही बोलताना तुम्ही वकील पण कसं बोलतात. त्या सरांनी जर तिला थोडंसं मी बोलले असते तर कमीत कमी तिने हे पाऊल नसतं उचललं. म्हणाली असती ना पोलिसांची, मला भीती वाटते, मला अटक करतात, मला अटक करतील म्हणे पोलीस. मला ती बोलत होती असं. तिला घाबरली होती पोलिसांना. बाकी काही तिथले जे पोलीस होते त्याच्यावर होते पोलीस. इव्हन मी आता हॉस्पिटलमधून 4 वाजेपर्यंत आलं नव्हतं ना, मग मी जाऊन तिथं बघून आले पोलीस. तिथं पण फार रिस्पॉन्स मिळाला. डोंगरे तर त्याला आणि त्याला पकडून आणून मला दाखवत. ते पकडतात आणि सोडतात, बस बाकी काही करत. आणि त्याला कारवाई झाली पाहिजे, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. माझं लेकरू गेलंय, माझी बहीण गेली, माझ्या पाठीची बहीण आणि माझ्या आईचं लेकरू, दोघी तिघी खूप, आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि याच्यामुळे 4 स्त्रींचं नुकसान होतं अशा पोरांमुळे. असे पोरं फिरत आले तर मुली खराब होत. भीती वाटते ना पोलिसांकडे यायला. आपण बघतोय श्रुतीची बहीण श्रद्धा ही पोलीस आयुक्तांकडे आपली कैफियत मांडतेय आणि ती असं म्हणते की आमची यामध्ये काय चूक आहे. आम्ही तक्रार करायला गेलो तर पोलीस आम्हालाच अपशब्द वापरतात, मग पोलिसांकडे यायची भीती वाटते. हे तिचे उद्गार आहेत. याबद्दल आपण बोलूया सामाजिक कार्यकर्ता मंगला खिवसरा यांच्याशी. मंगलाताई, अत्यंत संतापजनक, अत्यंत लाजिरवाणा असा हा सगळा प्रकार आहे. याला एकतर्फी प्रेमातून बळी म्हणताच येणार नाही. पूर्णपणे छेडछाडीचा, विनयभंगाचा गुन्हा आहे आणि वेळोवेळी तक्रारी करून जर पोलीस दखल घेत नसतील तर मग श्रुतीसारख्या मुलींनी आत्महत्या करायची का?
ह्याच्यात दोन गोष्टी आहेत की आत्महत्या तर करायलाच नको, पहिली गोष्ट. आणि दुसरी ह्याच्यामध्ये मला जी गोष्ट सांगायची ती अशी की मुळात आपल्याकडे पुरुषप्रधान व्यवस्था आणि पुरुषप्रधान मानसिकता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकतर्फी प्रेम आणि मग बाई ही वस्तू समजायची आणि पाहिजे तेव्हा ती मला मिळाली पाहिजे आणि नाही मिळाली तर मी तिला त्रास देणार, तिची छेड काढणार, तिला वाईट मेसेज पाठवणार, तिला फोन करणार, तिला धमकी देणार, तिच्या घरच्यांना मारण्याचा धमकी देणार, असे सगळे प्रकार आपल्याकडचे सगळे पुरुष करत असतात, मुलं करत असतात. आतापर्यंत महाराष्ट्रात सगळ्या घडलेल्या घटनेमध्ये हेच आपल्याला बघायला मिळतं आणि ह्याच्यातही ते नेमकं तसंच घडलेलं आहे आणि म्हणून श्रुतीला आपला जीव गमवावा लागलेला आहे. मी आता श्रुतीच्या बहिणीचंही म्हणणं ऐकलं, खूप दुःख झालं त्याच्यामध्ये की एखाद्या वेळेला जेव्हा आपली कैफियत मांडण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस आपलं म्हणणं ऐकून घेत नाहीये तर मग जायचं कोणाकडे आणि दाद कुठे मागायची, हा प्रश्न जो श्रद्धाला पडलेला आहे, मला असं वाटतं की त्याला पोलीस तेवढ्या मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत आणि म्हणूनच श्रद्धाला हा प्रश्न पडलेला आहे. 2-3 गोष्टी मला आरती या निमित्ताने सांगायच्या आहेत की आपल्याकडे पोलीस ज्या पद्धतीने काम करतात त्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे. पोलिसांना जे प्रशिक्षण दिलं जातं त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम अतिशय जुनाट आहे, त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी घालण्याची गरज असते आणि त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता, जेंडर इक्वॅलिटी, बाकीच्या गोष्टी, पुरुषी मानसिकता हे सगळं बदलण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही, त्यांच्यामध्ये सजगता वाढवणार आहोत की नाही. आणि मग मला ह्या निमित्ताने एक मुद्दा पुन्हा असा सुचवासा वाटतो की आपल्याकडे काही पोलीस अधिकारी जे निवृत्त झालेले आहेत ते खूप चांगले आहेत. दोघांची नावं मी मुद्दाम आत्ता घेते की पोलीस अधिकारी सुराडकर आहेत आणि उद्धव कांबळे आहेत. आमच्याकडे औरंगाबादला न्यायमूर्ती चपळगावकर आहेत आणि आमची सजग महिला संघर्ष समिती आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत. ह्यांना बरोबर घेऊन खरं तर शासनाने एक छान अभ्यासक्रम पोलिसांचा प्रशिक्षणाचा तयार केला पाहिजेत आणि तो अभ्यासक्रम सगळीकडे राबवून पोलिसांमध्ये माणुसकीचं एक नातं, जिव्हाळ्याचं एक नातं आणि ज्याला आपण सोशल काउन्सिलिंग म्हणतो ते काउन्सिलिंग करण्याची नितांत गरज आहे. तशा पद्धतीने पोलिसांना आपल्याला तयार करावं लागणार आहे. बरोबर आहे, तुम्ही असं म्हणताय की पोलिसांचंच मुळात प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. पण मंगलाताई, हा झाला प्रशिक्षणाचा भाग. अशा वेळी जेव्हा महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होतात तेव्हा नवा कायदा काय आहे, निर्भया प्रकरणानंतर आणखी कायदे कसे कडक झालेले आहेत याचं प्रशिक्षण तर पोलिसांना द्यायलाच पाहिजे. पण तरी सुद्धा एक जर आत्महत्या केलेली जी मुलगी आहे तिची बहीण तिच्या बहिणीला छेडछाड होतीये म्हणून पोलिसांकडे येत असेल तर त्यांनी तिला असे अपशब्द सुनवायचे आणि तक्रारीची काहीच दखल घ्यायची नाही, हे तर अत्यंत अमानवीय. या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना आता निलंबित करण्यात आलेलं आहे. पण तरी सुद्धा यामध्ये श्रुतीचा बळी मात्र गेलेला आहे. श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित झालेले आहेत. सिडको पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे आहेत आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दल कारवाई केलेली आहे. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर सोलापूरची सुद्धा अशीच एक घटना आहे त्याबद्दल बघणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. छेडछाडीला वैतागून औरंगाबादच्या श्रुती कुलकर्णीनं आत्महत्या केली. तिच्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नाही आणि अशीच एक घटना सोलापूरमध्ये सुद्धा घडली आहे. सोशल मीडियाचा दुरुपयोग करून महिलांची आणि मुलींची नाहक बदनामी करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यामध्ये एका प्राध्यापकानं विद्यार्थिनीला फोन केले आणि अश्लील संभाषण केलं हे उघड झालेलं आहे. एवढंच नाही तर हे फोनवरचं संभाषण त्यानं व्हॉट्सअपवर टाकलं आणि या अल्पवयीन मुलीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. वामन तुकाराम शिंदे असं या प्राध्यापकाचं नाव आहे. करमाळ्यामधल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये तो इंग्रजी विषयाचा प्राध्यापक आहे. याबद्दल या मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा वामन शिंदेच्या गुंडांनी त्यांना धमकावलं आणि हा सगळा प्रकार सहन न झाल्यामुळे तिच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याचा मुलीचा आरोप आहे. हा आरोपी वामन शिंदे सध्या फरार झालेला आहे आणि याबद्दल सुद्धा आपण सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंचराय यांच्याशी बोलणार आहोत. मंगलताई, आपण बघितलं श्रुतीनं जी आत्महत्या केली, पोलिसांनी तिच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर ही मुलगी वाचली असती आणि सोलापूरच्या या घटनेमध्ये या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी घाबरल्यामुळे आत्महत्या केली. या सगळ्यामध्ये पोलिसांचीच महत्त्वाची जबाबदारी आहे. पण अजूनही पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने दखल का घेत नाहीयेत?
एक तर मगाशी मी सांगितलं तसं की पोलिसांना जे ट्रेनिंग आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धती आणि मानसिकता बदलण्याचा जो एक प्रकार आहे तो आपल्याकडे होताना दिसत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरं असं की पोलीस अजून पोलिसी मानसिकतेतनं बाहेरच येत नाहीयेत आणि तीच खाकी वर्दी आणि तोच तो तसा रुबाब दाखवण्याची एक जी मानसिकता आहे त्याच्यातनं पोलिसांना बाहेर येण्याची गरज आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की औरंगाबादच्या प्रकरणामध्ये सुद्धा खटावकर पोलीस उपनिरीक्षक ज्या पद्धतीने वागले तसंच करमाळ्याला पोलीस वागले आणि करमाळ्याचा तो प्राध्यापक आहे की गुंड आहे, अशा पण अनेक गोष्टी ह्या निमित्ताने पुढे आल्या. आणि म्हणून दोन्ही ठिकाणी मग करमाळ्याच्या प्रकरणातल्या त्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करणं असेल किंवा इकडे श्रुतीने स्वतःला संपवणं असेल, ह्याच्यामध्ये जेवढे अश्लील मेसेज पाठवणारा करमाळा प्रकरणातला त्याला तर सायबर क्राईम जो नवीन आता क्राईम आहे त्याच्यामध्ये त्याला अटक व्हायला पाहिजे आणि गंभीर गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्येच पाठवायला पाहिजेत. औरंगाबादच्या प्रकरणामध्ये सुद्धा जेवढा तो मणियार श्रुतीच्या मृत्यूला जबाबदार आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त जबाबदार आपल्याकडे हरीश खटावकर जो अधिकारी आहे पोलीस तो जबाबदार आहे. आणि म्हणून निलंबित करून प्रश्न नाही सुटत आहेत आणि निलंबित करण्यापेक्षा त्यांना घरी पाठवणं, त्यांना जेलमध्ये पाठवणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत जनतेला, ह्या देशातल्या राज्यातल्या महिलांना पोलीस स्टेशन हे सुरक्षित आहे असं अजिबात वाटणार नाही. आणि म्हणून 2 सूचना ह्या निमित्ताने मी करू इच्छिते. महाराष्ट्र सरकारने ह्या सूचनांचा खूप गंभीरपणे विचार करावा. पहिली सूचना अशी आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला सुरक्षा समित्या आहेत. आपल्याकडे कुठल्याही महिलेची, युवतीची कुठलीही तक्रार आली, अर्ज आला तरी महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांना बोलावलं पाहिजे, त्यांच्यापुढे अर्ज ठेवला पाहिजे आणि त्या व्यक्तीशी पहिल्यांदा आपण बोललं पाहिजे, ज्याला माझ्या भाषेमध्ये मी नेहमी सोशल काउन्सिलिंग म्हणते. पोलीस नेहमी पॉलिसी काउन्सिलिंग करतात आणि त्याच्यातनं मग अशा घटना घडत असतात आणि म्हणून सुरक्षा समिती सदस्यांच्या बरोबरीने सोशल काउन्सिलिंग करणं. मला आजही विश्वास असा वाटतो की जर श्रुती आमच्या समोर, सुरक्षा समिती सदस्यांसमोर पोलिसांनी जर तिला आमच्या समोर थोडंही आणलं असतं तरी आज श्रुती आपल्यामध्ये असती, एवढा प्रचंड आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे. आणि मग हे पोलिसांना का वाटत नाही असं करणं आणि पोलिसांचं सोशल काउन्सिलिंग करणं ही खूप नितांत गरज आहे असं मला वाटतं. 2 मुद्दे फक्त जाता जाता सांगते. आपल्याकडे मुलींना ज्या गोष्टी पालक सांगतात की 7च्या आत घरात आलं पाहिजे, तसं मुलांनाही आपण सांगायला शिकलं पाहिजे की बाहेर कुठे जातो, काय करतो आणि वेळेत घरी येणं. आणि श्रुतीनी जसं तिची जीवनयात्रा संपवली किंवा करमाळ्याच्या मुलीच्या वडिलांनी जीवनयात्रा संपवली, इथून पुढे कुणीही आपली जीवनयात्रा न संपवता या सगळ्या प्रकाराला तोंड कसं देता येईल, संघर्ष कसा करता येईल, समाजाला बरोबर घेऊन कसं जाता येईल. आणि आमच्यासारख्या ज्या कार्यकर्त्या आहेत समाजामध्ये काम करणाऱ्या, आम्ही नेहमी आपल्या बरोबर आहोत. कमीत कमी आमच्याशी थोडाही संपर्क झाला किंवा आम्ही तुमच्याशी संपर्क करायला कमी पडलो आणि म्हणून श्रुती आज आपल्यात नाही याची खंत आम्हाला नक्की आहे. पण ह्याच्यामध्ये राज्य शासनाने फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांची सुरक्षितता, महिलांचा आत्मसन्मान आणि मला श्रुतीच्या निमित्ताने एक जी गोष्ट सांगायची ती अशी की आम्हाला एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचा अधिकार आहे किंवा नाही, संविधानाने तो दिलाय, पण प्रत्यक्षात मात्र तो अंमलात येत नाहीये. त्याच्याबद्दलही महाराष्ट्र सरकारने खूप गंभीरपणे विचार केला पाहिजे. औरंगाबादच्या 2 पोलिसांना निलंबित केलंय, पण त्यांची चौकशी, निलंबनाच्या नंतरची जी चौकशी असते, निलंबनामध्ये मी समाधानी नाही अजिबात, पण निलंबनानंतरची जी चौकशी आहे तर सामाजिक काम करणाऱ्या अशा काही आमदार आपल्या इकडे आहेत, मुंबईमध्ये आहेत, मी ज्यांचं नाव घेईन, नीलम गोरेंचं, आणखी इतर जणी असतील, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांना घेऊन एक समिती नेमावी आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या ज्या भूमिका आहेत त्या पुन्हा एकदा तपासून बघून दोषीच आहेत पोलीस, त्याच्याबद्दल वाद असण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे मंगलाताई, तुम्ही जो मुद्दा मांडताय तो अत्यंत महत्त्वाचा आहे, पण आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. तुम्ही जे म्हणताय की पोलिसांना निलंबित करणं एवढ्यावरच थांबून चालणार नाही, तर अशा प्रकरणी इतक्या गंभीर घटनांची दखल जर पोलीस घेत नसतील तर त्यांच्यावर सुद्धा तेवढीच कडक कारवाई व्हायला पाहिजे. त्याशिवाय पोलीस आपली जबाबदारी समजणार नाहीयेत की काय, हा प्रश्न निर्माण होतो. मंगलताई, या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा IBN लोकमत करणारच आहे. या प्रकरणी पोलिसांवर कारवाई होते की नाही हेही आम्ही बघणार आहोत, पण आता मात्र आपल्याला इथे थांबावं लागतंय. पहा फक्त IBN लोकमत.